सोनूची नवीन गाडी घेऊन आम्ही नांदेडला गेलो होतो रिपेअर करायला। तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडकाच आहे। तर आज आहे आपल्या चॅलेंजचा 55वा दिवस आणि आपले सबस्क्रायबर आहे 484। आज सकाळी 5 वाजता उठून फ्रेश होऊन व्यायामला निघालो होतो। व्यायाम झाल्यानंतर चला म्हणलं आज काहीतरी नवीन करूया। निघालो मग आपल्या पायाची गाडी घेऊन डोंगरगावच्या दिशेने। जाता जाता पाहिले की 6 वाजून गेले होते तरी बायपासची लाईट चालूच होती। कृष्णापूरच्या पुलाखाली लिहिले होते आपला प्रवास सुखाचा प्रवास। एक चांगला संदेश घेऊन निघालो मग समोर। थोडस समोर गेल्यानंतर शोरूमच्या समोरून डोंगरगाव एकदम ठळक दिसत होते। दुसरीकडे मनमोहक करणारे दृश्य म्हणजे सूर्योदय होत होता। तोच दृश्य पाहत चला म्हणलं आता घराकडे निघूया। कृष्णापूर कडून पाहिले तर बाळापूरकडे पूर्ण दूध दिसत होता। आमच्या इकडे याला वजाड म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा। बाळापूर मध्ये आल्यावर पाहिले तर सगळीकडे अतिक्रमणाचा हिचका दिसत होता। दूध घेऊन घरी आल्यानंतर पाहिले तर आदिराज मस्तपैकी धपाटे खात होता। लगेच सोनूचा फोन आला थोड्या वेळात, चल म्हणलं आपल्याला नांदेडला जायचं आहे। निघालो मग आपल्या सोनूची गाडी घेऊन नांदेडला। सर्वात पहिले गेल्या गेल्या काम केलं गाडीमध्ये रॅक टाकण्याचं। रॅक टाकून बसलोच होतो की अडकून बसलो आपल्या नांदेडच्या ट्रॅफिक मध्ये। तिथेच आमची गाडी बंद पडली। गाडी होत होती गरम, त्यामुळेच मध्ये मध्ये बंद पडत होती। सर्वात पहिले आम्ही मेकॅनिक कडे दाखवून घेतली आणि नंतर रिपेअर झाल्यानंतर आम्ही घराकडे निघालो होतो। मी तर घराकडे निघालो आहे, पण तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।